आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कंसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मगध सम्राट जरासंधांनी अनेक अक्षौहिणी सेनेसह मथुरेवर आक्रमण केलं। परंतु माझी इच्छा केवळ मथुरेच्या सैन्याचा नाश करण्याची नाही, तर समस्त मथुरावासियांची हत्या करण्याचा माझा मानस आहे। होय, हत्या। ही वार्ता जेव्हा मथुरेमध्ये पोहोचली तेव्हा अनेक लोक घाबरून गेले। त्यावेळी श्रीकृष्णांनी सर्वांना आपापला धर्म ज्ञात करून दिला की जो योद्धा आधीपासूनच परिणामाचा विचार करून युद्धभूमीवर जातो तो युद्धात कधीही जिंकू शकत नाही। म्हणूनच क्षत्रियाला केवळ एकच धर्म शिकवला जातो की जेव्हा देशाच्या रक्षणाचा प्रश्न असतो तेव्हा त्याने ते त्याचं कर्तव्य समजून रणांगणात उडी घेतली पाहिजे। मग परिणाम भले काही होत, जर तो युद्धात मारला जरी गेला तरी त्याला त्याच्या धर्माचं पालन केल्याचा गौरव प्राप्त होतो। मी कृष्णाच्या बोलण्याशी सहमत आहे। श्रीकृष्णांचे आजोबा महाराज शूरसेनाच्या नेतृत्वाखाली सर्वांनी शपथ घेतली की प्रसंगी स्वतःचे प्राण देऊन सुद्धा मथुरेचं ते रक्षण करतील। मी वचन देतो की जोपर्यंत माझ्या हातात तलवार उचलायची शक्ती आहे मी स्वतः मथुरेच्या प्रवेशद्वारावर उभा राहून तिचं रक्षण करेन। तिथे हा सुद्धा निर्णय घेण्यात आला की संकट समयी धृतराष्ट्रांकडे सैन्य सहाय्य मागितलं जावं। तरी सुद्धा जर आज्ञा असेल तर अजून एक प्रार्थना करू का महाराज? अवश्य। हस्तिनापुरात तुमची मुलगी आणि कुमार वसुदेवांची थोरली बहीण महाराणी कुंती सुद्धा तर आहेत आणि मला खात्री आहे जर आपण त्यांच्याकडे मदतीकरता शब्द टाकला तर त्या या संकटात अवश्य आपली मदत करतीलच करतील। त्याकरता सेनापती अक्रूरांना पाठवलं गेलं। सेनापती अक्रूर, बोला महाराज। तुम्ही या क्षणी हस्तिनापुराकरता प्रस्थान ठेवावं। शीघ्र परत येऊन त्यांच्या निर्णयाची माहिती द्यावी। जशी तुमची आज्ञा महाराज।
सम्राट महाराज धृतराष्ट्रांचा, कौरव सम्राट महाराज धृतराष्ट्रांचा. महाराज, मथुरा नरेश महाराज उग्रसेनांकडून एक विशेष संदेश घेऊन त्यांचे राजदूत तुमच्या सेवेत उपस्थित आहेत. कौरव दरबारात आधी तर शकुनीने असा प्रयत्न केला की अक्रूरांची धृतराष्ट्रांची भेटच घालून दिली जाऊ नये. अवश्य क्षमा असावी महाराज. त्याला इथे बोलवण्याच्या आधी आपण या गोष्टीवर विचार करायला हवा की मथुरेवरून अशा प्रकारे कुणा राजदूतांचं अकस्मात इथे येणं काही साधारण गोष्ट नाहीये. त्यांच्या येण्याचं प्रयोजन काय आहे? महामंत्री विदूर, तुम्ही आमच्या महाराजांना हे नाही सांगितलं की तो जो आलाय तो आहे तरी कोण आहे कोण. परंतु भीष्म पितामहांनी सांगितलं की क्षमा करा महाराज, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत कुमार शकुनीच्या होला हो म्हणून तुम्ही अनुचित प्रथा पाडत आहात. अहो, राज्यसभांचे स्वतःचे असे शिष्टाचार असतात. तिथे राजदूतांना अशी तिरस्करणीय वागणूक नाही दिली जात, भलेही ते शत्रूने पाठवलेले का असेना. त्यामुळे माझी हीच प्रार्थना आहे की अक्रूरजींना राज्यसभेत येण्याची संधी दिली जावी. अगदी बरोबर आहे. त्यांना सन्मानपूर्वक इथे आणण्यात यावं. मी कौरवपती महाराज धृतराष्ट्र परमपूज्य भीष्म पितामह महामंत्री महात्मा विदूर धनुर सम्राट गुरु द्रोणाचार्य श्रद्धेय गुरु कृपाचार्य आणि कौरव नरेशांचे अन्य मंत्री, सेनानायक आणि समस्त सभासदांना प्रार्थना करतो की त्यांनी माझे स्वामी मथुरा नरेश महाराज उग्रसेनांच्या वतीने अभिवादनाचा स्वीकार करावा. अक्रूरजी, तुमचं या सभेमध्ये स्वागत आहे. आसन ग्रहण करावं. महाराज, या अनुग्रहासाठी अनेकानेक धन्यवाद. परंतु क्षमा करावी महाराज, या क्षणी मी आसन नाही ग्रहण करू शकत. का? कारण महाराज, आज मी इथे आपल्याकडे काहीतरी मागायला आलो आहे आणि याचना करणारा त्याच्या दात्यासमोर आसनावर नाही बसू शकत. आम्ही तुमच्या वाक्चातुर्याने प्रसन्न झालो आहोत. बोला, तुमचं इथे येण्यामागे काय प्रयोजन आहे? महाराज, मी म्हटलं ना की मी काहीतरी मागायला आलो आहे. काय मागायला आला आहात? सहाय्य. माझे महाराज उग्रसेनांनी मला तुमच्याकडे सहायता मागायला पाठवलं आहे. कसलं सहाय्य? सैनिकी सहायता. सैनिकी सहाय्य?
मी समजलो नाही. महाराज, यावेळी मथुरेवर एक भीषण संकट येऊ घातलं आहे. मगध नरेश जरासंध त्याच्या विशाल सैन्यासह मथुरेच्या दिशेने कूच करतो आहे. तो मथुरेचा विनाश करू इच्छितो आहे. त्यांनी प्रतिज्ञा केली आहे की तो मथुरेमध्ये वृद्ध, मुलं, स्त्री, पुरुष कोणालाही जिवंत सोडणार नाहीये. अशा त्या भीषण नरसंहारापासून मथुरेच्या निष्पाप प्रजेचं रक्षण करण्यासाठी आम्ही त्याच्याशी एकट्याने लढू शकत नाही आहोत. म्हणूनच महाराज उग्रसेनांनी मला तुमच्या सेवेत ही प्रार्थना करण्यासाठी पाठवलं आहे की या धर्मयुद्धात तुम्ही आमची सहायता करावी. कारण संकटात सापडलेल्या शेजारी राज्याचं रक्षण करणं परमधर्म मानला जातो. तसंही महाराज, राजनीतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जरासंधाला हरवण्यात आमची सहायता करणं तुमच्याकरता अत्यंत आवश्यक आहे. का? कारण जर जरासंधाने मथुरेवर विजय मिळवला तर त्याच्या राज्याच्या सीमा तुमच्या सीमांना येऊन भेटतील. याचा अर्थ असा होतो की ही एक विशाल शक्ती तुमच्या डोक्यावर येऊन बसेल. यामुळे कोणत्याही क्षणी तुम्ही स्वतः देखील संकटात येऊ शकता. त्यामुळे राजनीती असं सांगते की जास्त शक्तिशाली शत्रूला आपल्या राज्याच्या सीमेपासून खूप दूर ठेवलं पाहिजे. महाराज, मला पूर्ण विश्वास आहे की तुमचे परम बुद्धिमान मंत्रीगण आणि तुमचे परम तेजस्वी शूरवीर महारथी जे या सभेमध्ये बसले आहेत ते माझ्या बोलण्याला अनुमोदन देतील. सेनापती अक्रूर, मी तुमच्या वाणीने प्रभावित झालो आहे आणि परिस्थितीचं गांभीर्य देखील मी समजून चुकलो आहे. या विषयात सर्वप्रथम तर मी तातश्रींचं मत जाणून घेऊ इच्छितो. जसं की तुम्ही म्हणालात, परिस्थिती खरोखरच खूप गंभीर आहे. आपलं एक शेजारी राज्य संकटात आहे. अशा प्रसंगी आपण महाराज उग्रसेनांनी जी सहाय्यासाठी प्रार्थना केली आहे त्यावर अवश्य विचार केला पाहिजे. तातश्री अगदी बरोबर बोलतायत महाराज. अवश्य विचार करायला हवा. हा विषय इतका गंभीर आहे की याच्या प्रत्येक पैलूवर विचार विनिमय करूनच आपण एखादा निर्णय घ्यायला हवा. योग्य विचार न करता आपण घाईघाईने कोणताही निर्णय घेता कामा नये. सेनापती अक्रूराने तर आपला केवळ एकच धर्म समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे, शेजारी राज्यांचा धर्म. परंतु आपल्याला तर हे सुद्धा पाहावं लागेल की आपले अजून कोणते धर्म आहेत, जसं आत्मरक्षणाचा धर्म, शास्त्र सांगतं की मनुष्याचा सर्वात प्रथम धर्म आहे आत्मरक्षा. आपण त्या पैलूवर देखील विचार करायला हवा की ज्याने आपलं काही सुद्धा वाकडं केलं नाही अशा महान शक्तिशाली जरासंधाशी विनाकारण कुणा भलत्या करताच शत्रुत्व पत्करायचं की नाही ते. महाराज, राजनीती तर असंही सांगते की सामर्थ्यवानाशी मैत्री ठेवा मैत्री.
याने तुमचं सुद्धा सामर्थ्य वाढेल. हो, माझी तर तुम्हाला हीच प्रार्थना आहे महाराज. या विषयावर विचार करताना जराही अजिबात घाई करता कामा नये. तातश्री जसे म्हणाले त्यावर अवश्य विचार करा. हो, परंतु प्रत्येक पैलूचा अगदी सविस्तरपणे, आणि त्यासाठी तुम्हाला वेळ हवा असेल ना महाराज, वेळ. हा, कुमार शकुनी योग्य बोलत आहेत. या विषयाचा अतिशय गांभीर्याने विचार विनिमय करण्याची आवश्यकता आहे. तोपर्यंत सेनापती अक्रूरांची राजगृहातील अतिथीगृहामध्ये विश्राम करण्यासाठी व्यवस्था केली जावी. आपल्या अतिथीगृहात का महाराज? यांना तर राजमहालात ठेवायला हवं ना. आता जर हे हस्तिनापुरात आलेच आहेत तर यांना महाराणी कुंतींना सुद्धा भेटायचं असेल आणि पंडू पुत्रांना देखील नक्कीच भेटायचं असेल. हो ना? अवश्य. अक्रूरजी, तुम्ही राजमहालात विश्राम करावा. देवी कुंती आणि पंडू कुमारांची देखील भेट घ्यावी. तोपर्यंत आम्ही तुमच्या मागणीवर विचार करून तुमची परत भेट घेतो. जशी आज्ञा महाराज. परंतु माझी एकच प्रार्थना आहे महाराज, जर तुम्हाला योग्य वाटलं तर कृपा करून शक्य तितक्या लवकर या मागणीवर निर्णय घ्यावा. कारण शत्रू मथुरेपासून खूप दूर नाहीये. केवळ 4-5 दिवसातच तो मथुरेच्या सीमेवर येऊन धडकेल. मला या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. तुम्हाला अनावश्यक प्रतीक्षा नाही करावी लागणार. अनेकानेक धन्यवाद महाराज. तातश्री, हे जे काही होत आहे त्याला तुम्ही उचित म्हणाल की अनुचित? अनुचित, सारासार अनुचित. तरी तुमची वाणी मूक का आहे? इतक्या गंभीर विषयावर आज राज्यसभेत तुम्ही तुमचा निर्णय का नाही ऐकवलात? तुम्हाला वाटत नाही का की यावेळी आपण मथुरेची सहायता केली पाहिजे? अवश्य केली पाहिजे. हाच आपला धर्म आहे. मग तरी तुम्ही गप्प का राहिलात? जर तुम्ही यावेळी तुमचा निर्णय ऐकवला असता तर तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं कुणाचंही धाडस झालं नसतं. हीच तर अडचण आहे विदुर. हीच तर अडचण आहे. हीच तर अडचण आहे की मी आज्ञा नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? माझी हतबलता. ही कशी हतबलता आहे गंगापुत्र की तुमच्यासारखा वीर धैर्यवान महापुरुष महाराज धृतराष्ट्रांना धर्मपथावर चालण्याची आज्ञा देऊ शकत नाही? या कुळाचे सर्वश्रेष्ठ पुरुष या नात्याने तुमचा हा अधिकार आहे. परंतु मी हा अधिकार गमावून बसलो आहे आणि हीच माझी हतबलता आहे विदुर. हीच माझी हतबलता आहे. माझी हतबलता आहे माता सत्यवतींना दिलेलं ते वचन
जे मी त्यांना त्यावेळी दिलं होतं, जेव्हा त्या म्हणाल्या होत्या की या गोष्टीचा काय भरोसा की तुझ्यासारखा पराक्रमी वीर माझ्या दुबळ्या मुलांना मारून त्यांचं सिंहासन हिरावून नाही घ्यायचा, तेव्हा मी वचन दिलं होतं की त्यांच्या मुलांपैकी जो कोणी हस्तिनापुराच्या सिंहासनावर विराजमान होईल, मी आजीवन त्याची सेवा करीन, त्याच्या सिंहासनाचं रक्षण करीन आणि त्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन देखील करीन. मग भलेही ती आज्ञा धर्माविरुद्ध असली तरी? कुणाच्या धर्माविरुद्ध? कुणाच्या धर्माविरुद्ध? वेदुर, तू धर्माची व्याख्या उत्तम प्रकारे जाणतोस. तुला ठाऊक आहे की धर्माची व्याख्या सामूहिक नसते. धर्म नेहमीच व्यक्तिगत असतो. अर्थात प्रत्येक मनुष्याचा स्वतःचा धर्म असतो. म्हणूनच प्रत्येक मनुष्याला आयुष्यात एकदा तरी स्वतःचा धर्म अवश्य निश्चित करावा लागतो आणि मग आयुष्यभर त्या धर्माचं निश्चयाने पालन करणं त्याचं कर्तव्य होऊन जातं. या क्षणी हीच परिस्थिती माझी देखील आहे. हीच परिस्थिती माझी पण आहे विदुर. मी वचन देऊन बसलोय की मी हस्तिनापुराच्या सिंहासनावरून दिलेल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करीन. मग भलेही त्या आज्ञेचं पालन करताना माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले तरी हरकत नाही. हाच माझा धर्म आहे आणि हीच माझी हतबलता आहे विदुर. हीच माझी हतबलता आहे. ठीक आहे, तुम्ही आज्ञा नाही देऊ शकत, पण सल्ला तरी देऊच शकता. सल्ला अवश्य देऊ शकतो. सल्ला देण्याचा प्रयत्न मी अवश्य केला देखील होता, परंतु शकुनीने माझं बोलणं अर्ध्यात तोडून चर्चेची दिशाच बदलून टाकली आणि धृतराष्ट्राचे दोन्ही कान तर केवळ शकुनीचंच बोलणं ऐकत असतात. बाकी कुणाचाही आवाज त्यांच्या कानांपर्यंत पोहोचत नसतो. तू पाहिलं नाहीस विदुर, तू पाहिलं नाहीस शकुनीने कसा माझ्या बोलण्याचा विपर्यास करून त्याचा अर्थच बदलून टाकला. परंतु तू तर त्यांचा महामंत्री आहेस. या अधिकाराने तू त्यांना तुझ्या राजनीतीप्रमाणे उचित सल्ला देऊच शकतोस. मी महामंत्री तर आहे, परंतु तुम्ही तर जाणताच माझी तिथे काय अवस्था आहे. एक, मी त्यांचा कनिष्ठ बंधू आहे आणि दुसरं हे की मी एक दासी पुत्र आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने माझ्या कुठल्याही बोलण्याचं काहीही महत्व नसतं. महत्व विसरून जा, पण तुझं कर्तव्य मात्र विसरू नकोस. जोपर्यंत महामंत्र्याच्या पदावर बसला आहेस, तुझं कर्तव्य आहे की राजाला राजनीतीचा तो मार्ग दाखवायचा जो धर्माच्या प्रकाशाने उजळून गेलेला आहे. त्याला अधर्माच्या अंधारात जाण्यापासून वाचव विदुर. अधर्माच्या अंधारात जाण्यापासून वाचव. तात, ज्या राजनीतीला शकुनी सारख्या राहूचं ग्रहण लागलं असेल तिथे प्रकाश कसा असेल? तिथे तर अंधकार आणि केवळ अंधकारच असेल. कौरव वंशात आज राजनीती नाही, पुत्रनीतीचा जोर आहे आणि मला भीती वाटते की एक दिवस ही पुत्रनीती या वंशाचं दुर्भाग्य सिद्ध होईल. भाऊजी, जो मुद्दा मी तुम्हाला सांगतोय तो तुमच्या हिताचाच आहे. तुम्हीच त्या दासी पुत्र विदुराच्या बोलण्यात येऊ नका हो. जी राजनीती तो तुम्हाला शिकवू पाहतो आहे ती बहुधा तुमच्या हिताची नाहीच आहे. म्हणजे हे आमच्या हिताचं नाहीये का की जरासंधाशी लढण्याकरता आम्ही मथुरावासियांना सहाय्य केलं पाहिजे? कारण जर का जरासंधाने मथुरा जिंकून घेतली तर त्याचं हस्तिनापुरात पोहोचणं सोपं होऊन जाईल. नाही शकुनी, नाही. अक्रूराच्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे की एका शक्तिशाली शत्रूला नेहमीच आपल्या राज्याच्या सीमेपासून दूर ठेवलं पाहिजे. त्यांच्या बोलण्यात खूप तथ्य आहे भाऊजी, खूप तथ्य आहे. परंतु जरासंध आपला शत्रू आहे ही समजूत तुम्ही का करून घेतली? भाऊजी, जो मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितोय
तो मुद्दा कदाचित तुम्हाला पटणारच नाही, परंतु मी जे सांगतो आहे ते खूप दूरचा विचार करून सांगतो आहे. अहो, मी तर त्या दिवसाचा विचार करतो आहे ज्या दिवशी कौरव वंशाचे सर्व राजकुमार हे मोठे होऊन जातील. त्या दिवशी नक्कीच हा प्रश्न उपस्थित होईल की तुमच्या नंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण असणार आहे. तेव्हा तुम्ही कुणाला युवराज म्हणून घोषित कराल भाऊजी? कुणाला युवराज म्हणून तुम्ही घोषित कराल? तुमचा मुलगा दुर्योधनाला की पंडुपुत्र युधिष्ठिराला? त्यावेळी मथुरेचे सर्व यादव आपल्या कुंतीच्या पुत्रांचा अधिकार मागायला तुमच्या समोर हे असे उभे राहतील. म्हणूनच मी म्हणतो भाऊजी की जरासंधांच्या हातून मथुरेच्या या शक्तीचा नाश होतच असेल तर होऊन जाऊन देत की. हे आपल्याच हिताचं तर आहे. अहो, एकाच दगडात आपण 2 पक्षी मारू. मग बघू ही कुंती कुणाच्या जोरावर तुमच्याकडे तिच्या मुलांचा अधिकार मागते. प्रजेच्या जोरावर? प्रजेला ठाऊक आहे की युधिष्ठिर दुर्योधनाहून मोठा आहे. अगं, हेच तर दुर्भाग्य आहे ना गांधारी, हेच तर दुर्भाग्य आहे आपलं. दुर्भाग्य तर आहे. माझी पण खूप इच्छा होती की जर दृष्टीहीन असल्या कारणाने माझ्या पतींना हे राज्य नाही मिळालं तर कमीत कमी नव्या पिढीचा ज्येष्ठ राजकुमार माझ्या उदरी जन्माला यावा, जेणेकरून मोठा असल्यामुळे या राज्यावर त्याचा अधिकार मान्य केला जाईल. कुंती आधी मी गर्भवती राहिले होते, परंतु माझ्या भाग्याचं काय करू की माझा गर्भ 2 वर्षाकरिता माझ्या पोटातच वाढत राहिला आणि त्याच दरम्यान दुर्योधना आधी युधिष्ठिराचा जन्म झाला. होय, खरोखर हे किती मोठं दुर्भाग्य आहे. मग जर आता भाग्यातच लिहिलं नाहीये तर हे आपण चुपचाप सहन केलं पाहिजे. म्हणूनच म्हणतेय दादा की दुर्भाग्याशी लढण्यासाठी त्यांना अधर्माचा मार्ग नको दाखवूस. अगं, ही धर्म अधर्मांची व्याख्या तू कधीपासून करू लागलीस ग गांधारी? तू केव्हापासून करू लागलीस? दुर्भाग्य गप्पपणे स्वीकारणं हा भेकाडांचा धर्म आहे. राजनीतीचा धर्म तर हा आहे की दुर्भाग्याच्या कारणाचाच समूळ नाश करायला हवा. अर्थात आवश्यकता भासल्यास पंडुपुत्रांनाच संपवून टाकलं जावं. नाही, हा अधर्म आहे, हा अन्याय आहे, हे पाप आहे महाराज. माझ्या मनात देखील या गोष्टीचे दुःख आहे की माझा पुत्र राजा नाही बनू शकत. मी सुद्धा माझ्या दुर्योधनाला राजा बनवू इच्छिते दादा, परंतु त्याकरता अधर्माचा मार्ग नाही जवळ करू शकत, ना अन्यायाचा आधार घेऊ शकते. अगं, कसला अधर्म, कसला अन्याय, कोणतं पाप? महाराज, तुम्ही माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यावं की राजाचा ज्येष्ठ पुत्रच राज्याचा उत्तराधिकारी असतो अथवा नाही. नक्कीच. मग आता हस्तिनापूरचा राजा कोण आहे? मी आहे. परंतु हे राज्य तुमच्यापाशी एका ठेवीच्या रूपात आहे. अगं, ठेव म्हणून तोपर्यंत होतं जोपर्यंत पंडू जिवंत होते. महाराज, त्यांच्या मृत्यू पश्चात या क्षणी तुम्ही पूर्णार्थाने राजे आहात की नाही? हो, आहे. मग बस महाराज, बस. या क्षणी जो राजा त्याचाच पुत्र राज्याचा उत्तराधिकारी. शकुनी, तुझी युक्ती आणि बुद्धी दोन्ही प्रशंसनीय आहे. वा वा,
जर तू इथे राहिलास तर माझा पुत्र दुर्योधन अवश्य इथला युवराज बनेल. नक्कीच राहीन महाराज, नक्कीच राहीन. मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत माझ्या प्रिय भाच्यासाठी दुर्योधनासाठी रस्ता मोकळा करत नाही, मी माझ्या राज्यात गांधारला परत जाणार नाही. परंतु प्रजेने मान्य नाही केलं तर? तेच तर राजनीतीचा धर्म की कारणच समूळ नष्ट करा, कारणच समूळ नष्ट करा. तुम्हाला श्रीकृष्णांनी स्वतः त्यांच्या वास्तव भगवान रूपात दर्शन दिलं. वा, तुम्ही धन्य आहात अक्रूरजी. आमच्यासारखे मनुष्य तर तुमच्या दर्शनानेच कृतार्थ होऊन जातील. माझी इच्छा आहे की जर तुम्ही आज्ञा दिलीत तर तुमच्या पायांचं चरणामृत प्राशन करेन. अहो, हे तुम्ही काय बोलतात महात्मा विदुर? भक्त एकमेकांचे चरणामृत नाही प्राशन करत, ते तर आपसात मिळून प्रभूंच्या लीलांचं गुणगान करतात. त्यातच त्यांना आनंद मिळतो. त्यात तुम्ही तर एक महान आत्मा आहात. एकदा का कौरव वंशाबद्दल बोलणं निघाल्यानंतर तुमच्या बाबत श्रीकृष्णांनी स्वतः मला सांगितलं होतं की महात्मा विदुर तर धर्म, नीती आणि न्यायाची मूर्ती आहेत. म्हणूनच तुम्हाला ती अधिकारी व्यक्ती मानून मी माझ्या त्या दिव्य अनुभवाचा वृत्तांत ऐकवला आहे. तुम्ही खूप मोठी कृपा केली आहे अक्रूरजी. बस माझी एकच प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचवा की त्यांच्या या दीन भक्ताची बुद्धी नेहमी शाबूत राहो. कर्तव्याच्या ज्या काट्याकुट्यांनी भरलेल्या मार्गावरून मी आज चालतो आहे त्यावर त्यांनी सदैव मला मार्गदर्शन करत राहावं. बस आता तर मी त्यांच्याच चरणांशी आहे. जो त्यांना पूर्णार्थाने शरण जातो विदुरजी, ते त्याचा हात कधीही सोडत नाहीत. त्यांनी तर मला हे सुद्धा सांगितलं होतं की मृत्यू लोक सोडण्याच्या आधी तुम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती देखील होईल म्हणून. तुमच्या या दीन भक्तावर इतकी कृपा प्रभू, मग मला अजून काय हवं असणार? बस आता तर केवळ दर्शनाची लालसा मनात उरली आहे. बघूया ती केव्हा पूर्ण होते आहे ते. अक्रूरजी, मला विदुराने तुमच्या दिव्य अनुभवाचा सर्व वृत्तांत ऐकवला आहे, ज्याला साक्षात भगवंतांचं दर्शन प्राप्त झालं आहे. अशा मनुष्याचं दर्शन तर खूपच सद्भाग्याची गोष्ट आहे. परंतु तुम्ही तर स्वतः एक देवपुरुष आहात तातश्री. मी अनेकदा भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून तुमची प्रशंसा ऐकली आहे. ते तुमचा खूप आदर करतात तात. आदर नाही अक्रूरजी, आदर तर त्याचा केला जातो ज्याच्यात एखादा गुण असतो. माझ्यासारख्या निर्गुणी माणसावर त्यांचं इतकं प्रेम एकच गोष्ट सिद्ध करते की ते खरंच खूप दयाळू आहेत. एखाद्याचे गुण अवगुण पाहून कृपादृष्टी नाही ठेवत ते. ही विनयशीलता तुम्हालाच शोभून दिसते तात. अन्यथा तुमचं महात्म्य जगात सर्वांनाच माहिती आहे. ही जी तुमच्या मनात भगवान श्रीकृष्णांच्या साठी अगाध भक्ती आहे, तोच तुमचा सर्वात मोठा गुण आहे तात. परंतु ही भक्ती सुद्धा मी माझ्या पराक्रमाने नाही मिळवलेली अक्रूरजी. हे तर माझ्या परमपूज्य मातेचं वरदान आहे. वास्तवात मला श्रीकृष्णांच्या भागवत स्वरूपाची जराही ओळख नव्हती. तेव्हा मला माझ्या मातेनं त्यांच्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान दिलं. तेव्हा मला माहीत पडलं की श्रीकृष्ण कोण आहेत. तुमची माता? हो, माझी माता. वास्तवात अन्याय, अधर्म,
कुटिलतेच्या ज्या वातावरणात मी आजकाल जगतो आहे त्यात कधी कधी जीव खूप गुदमरतो माझा. तेव्हा मी सांत्वनासाठी माझ्या मातेच्या गंगेच्या चरणी जाऊन चुपचाप बसून राहतो. असाच कधीतरी मी दुःखी मनाने बसून काहीतरी विचार करत होतो. वत्स, देवव्रत, कुठल्या गूढ चिंतेत गर्क आहेस? माते, धर्माचा मार्ग स्पष्टपणे दिसत नाहीये. काय करू, कुणाची साथ देऊ, याच धर्मसंकटात आहे. वत्स, तुझ्या धर्माचा मार्ग तर तू स्वतःच निश्चित केला आहेस. जी भीष्म प्रतिज्ञा तू केली होतीस त्या प्रतिज्ञेचं पालन करणंच तुझ्या या जीवनातला एकमात्र धर्म आहे. हीच तुझी हतबलता आहे. मग दुविधा कोणती? मी माझी चलबिचल जाणून आहे माते, तरी देखील मन कधीतरी व्याकुळ होऊन जातं. तेव्हा दिलासा मिळवण्यासाठी तुझ्या कुशीत येण्याची इच्छा होते. तेव्हा इथे निघून येतो. योग्यच करतोस तू. आपल्या बाळासाठी मातेची कूस सदैव तत्पर असते. एक गोष्ट विचारायची इच्छा आहे माते. काय? तुझ्या सारख्या पुण्यशील मातेच्या उदरातून जन्म घेऊन सुद्धा मला या पापयुक्त वातावरणात का जगावं लागत आहे? माझ्या नशिबी हे का? देवव्रत, भाग्य प्राण्याच्या स्वतःच्या कर्मानेच बनतं. तू तुझा पूर्वजन्म विसरून गेला आहेस. जेव्हा तू एक महान वसू होतास त्या जन्मात तू अहंकारामुळे एका महान महर्षीचा अपमान केला होतास. त्याच अपमानामुळे त्यांनी तुला या मृत्यूलोकात जन्म घेण्याचा शाप दिला. त्याच शापामुळे तुझा हा जन्म झाला आहे. परंतु त्या शापात देखील एक वरदान लपलेलं आहे जे तुला ठाऊक नाही आहे. कोणतं वरदान माते? यावेळी जेव्हा तू या मृत्यूलोकात जगतो आहेस त्याच काळात भगवान श्रीकृष्ण स्वतः या धर्तीवर अवतार घेऊन नरलीला करत आहेत. देवता, गंधर्व, ऋषीमुनी हजारो जन्मांच्या तपश्चर्येनंतर देखील यांचं स्वरूप नाही जाणू शकत. तुला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन याच जन्मात होणार आहे. याहून मोठं सद्भाग्य अजून काय असू शकतं? तुझ्या कर्तव्यामुळे तुला त्यांच्या विरोधी दलात सामील होऊन त्यांच्याबरोबर युद्ध देखील करावं लागेल. परंतु यासाठी सुद्धा ते तुझ्या कर्तव्यपरायणतेचा आदर करतील. ते भक्तवत्सल आहेत. त्यांना शरण जावत जा. ते तुला त्यांची भक्ती प्रदान करतील. तुला अजून एक गूढ मर्म समजावते. तुला तुझ्या पिताश्रींनी इच्छा मृत्यूचं वरदान दिलं आहे. अर्थात तुझी जेव्हा इच्छा असेल आणि जिथे इच्छा असेल तुझा मृत्यू होईल. म्हणून मी तुला परमकल्याणाचा मार्ग सांगते. तो लक्षपूर्वक ऐक. सांगावं माते. प्रथम तर हे की तू श्रीकृष्णाच्या चरणी तुझं मन स्थिर कर. त्यांना शरण जा. ते तुला मार्गदर्शन सुद्धा करतील आणि तुला त्यांची भक्ती देखील प्रदान करतील. हो. आणि दुसरी गूढ गोष्ट ही आहे की अखेरीस जेव्हा तू हे शरीर सोडण्याचा निर्णय घेशील तेव्हा तू शरीराचा त्याच वेळी त्याग कर जेव्हा श्रीकृष्ण तुझ्या समोर उभे असतील. बस असं करताच
तात्काळ तुला मोक्ष प्राप्ती होऊन जाईल. तुझं कल्याण हो. तेव्हापासून जेव्हा कधी मनाचा गोंधळ उडतो, मी पूजेमध्ये बसून श्रीकृष्णांचं चिंतन करतो. दर्शन तर नाही होत, परंतु हृदयात त्यांचा आदेश घुमत राहतो. ते सदैव एकच गोष्ट सांगतात की निष्काम भावनेनं स्वतःचं कर्तव्य करत राहा, बस. हो तात, हाच आदेश आहे त्यांचा आपल्या सर्वांकरता. मी बघितलं आहे, त्यांची कधीच अशी इच्छा नसते की आपण त्यांच्यावर विसंबून अकर्मण्य व्हावं. त्यांचं म्हणणं आहे की मानवाने त्याचा धर्म आणि त्याच्या कर्तव्य पालनाचा पूर्ण प्रयत्न शेवटपर्यंत केला पाहिजे. इथे येताना देखील मला त्यांनी हेच सांगितलं की कर्तव्यानुसार आपापलं कर्म अवश्य करा, फळाची चिंता का करता. हो, त्यांना ठाऊक असलं पाहिजे की तुमचं इथे येणं सफल नाही होणार म्हणून. अवश्य ठाऊक असेल त्यांना, अवश्य. त्यांच्या बोलण्यात हाच इशारा होता की हस्तिनापुरातून आपल्याला सहायता नाही मिळायची. तरी सुद्धा पाहूया की आज सायंकाळी महाराज काय उत्तर देतात. ते जे उत्तर देणार आहेत ते मला ठाऊक आहे अक्रूरजी, ते मला ठाऊक आहे. या राजपरिवाराचं वातावरण खूप दूषित झालं आहे. ही कशी विडंबना आहे की ज्या कुरुवंशाच्या वृद्धी आणि प्रगतीसाठी आम्ही सगळ्यांनी एकाहून एक श्रेष्ठ बलिदान दिलं होतं, आज त्या महान परिवारात राज्य सत्तेच्या लोभाने भावाला भावाचा शत्रू बनवला आहे. लोभ, आणि तो देखील राजसत्तेचा लोभ, मनुष्याला इतकं आंधळ बनवतो की तो हे देखील विसरून जातो की परिवाराच्या ऐक्यात किती मोठी शक्ती आहे. या परिवाराकडे काय नव्हतं या परिवाराकडे. तिथे महाराज धृतराष्ट्रांचे 100 पुत्र, एकाहून एक श्रेष्ठ वीर, महाबली मिळून आक्रमण करतील तर सर्व पृथ्वी थरारून जाईल. दुसरीकडे महाराज पंडूंचे 5 पुत्र, 5ही जण देवतांची मुलं. एकीकडे दुर्योधनासारखा बलवान, साहसी, पराक्रमी महारथी आणि त्याचे शक्तिशाली भाऊ, तर दुसरीकडे अर्जुनासारखा दिव्य धनुर्धर, जो अलौकिक शक्तींचा स्वामी आहे, आणि महाबली भीम. मी या राजकुमारांना एक साथ एकत्र मिळून गुरु द्रोणांच्या आश्रमात शस्त्रविद्येचं प्रदर्शन करताना पाहून स्वप्न बघायचो की धर्मात्मा राजा युधिष्ठिराच्या अधिपत्याखाली जेव्हा अर्जुन आणि दुर्योधनासारख्या शक्ती मिळून काम करतील, तेव्हा हस्तिनापुराचं साम्राज्य समुद्रापासून समुद्रापर्यंत एक छत्र राज्य होऊन जाईल. आणि हस्तिनापुराचा राजा सर्व पृथ्वीचा सम्राट असेल.